तर आज आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रोसेस या चॅप्टरमध्ये आपण पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणजे PCR. सो PCR इट इज पॉलिमरेज चेन रिॲक्शन. Polymerase chain reaction, it is discovered by American biochemist Kary Mullis. कॅरी मुलिसने पॉलिमरेज चेन रिॲक्शन शोधून काढली. इट इज द amplification of gene of interest. पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही ॲम्प्लिफिकेशन टेक्निक आहे. जीन amplification in vitro. Polymerase chain reaction takes place in automated PCR machine, and that is PCR machine, it is thermocycler. PCR टेक्निक करण्याकरता PCR मशीनचा वापर केला जातो, त्याला म्हणतात थर्मोसायक्लर. सो व्हॉट इज पॉलिमरेज चेन रिॲक्शन? इट इज द ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट. डिझायरेबल जीनचं मल्टिप्लिकेशन करण्याकरता इट प्रोड्युसेस मल्टिपल कॉपीज ऑफ डिझायर्ड जीन. इट टेक्स प्लेस इन विट्रो. So it is a in vitro technique. ही इन विट्रो टेक्निक आहे की जी ॲटोमेटेड मशीनमध्ये थर्मोसायक्लरमध्ये होते. नाउ विच आर द रिक्वायरमेंट ऑफ दिस पॉलिमरेज चेन रिॲक्शन? विच आर द रिक्वायरमेंट्स ऑफ दिस पॉलिमरेज चेन रिॲक्शनमध्ये रिक्वायरमेंट काय काय पाहिजे? त्याच्यामध्ये एक तर टार्गेट DNA पाहिजे, दॅट इज डिझायर्ड DNA. डिझायर्ड DNA सेगमेंट, डिझायर्ड DNA और डिझायर्ड जीन की ज्याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे, ज्याच्या मल्टिपल कॉपीज आपल्याला निर्माण करायचे आहेत. हा डिझायर्ड DNA आहे किंवा डिझायर्ड जीन आहे, याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. द सेकंड रिक्वायरमेंट इट इज द DNTPs, डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. नाउ विच आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द DNA मॉलिक्यूल? DNA मॉलिक्यूलमध्ये न्यूक्लियोटाइड्स कोणकोणते असतात? द न्यूक्लियोटाइड्स इन DNA मॉलिक्यूल दीज आर ॲडेनाइन शुगर फॉस्फेट, ग्वानाइन शुगर फॉस्फेट, थायमिन शुगर फॉस्फेट, सायटोसिन शुगर फॉस्फेट. हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. दीज आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द DNA मॉलिक्यूल. तर ही जी पॉलिमरेज चेन रिॲक्शन आहे, PCR टेक्निक, इट इज फर्स्ट डिस्कवर्ड बाय कॅरी मुलिस. अमेरिकन बायोकेमिस्ट होता कॅरी मुलिस. व्हॉट इज PCR? इट इज ए ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट. PCR reaction takes place in PCR machine, that is thermocycler. Which are the requirement of this PCR टेक्निक? PCR टेक्निकच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत? तर टार्गेट DNA म्हणजे डिझायर्ड जीन
डिझायर्ड DNA आपल्याला याच्याकरता पाहिजे. DNTPs पाहिजे, डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. न्यूक्लियोटाइड्स, DNA न्यूक्लियोटाइड्स, adenine sugar phosphate, guanine sugar phosphate, thymine sugar phosphate, cytosine sugar phosphate. Then the another requirement, it is the oligonucleotide primer chain. Oligonucleotide primer chain consists of near about 17 nucleotide. 17 न्यूक्लियोटाइड्सचा ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्रायमर चेन याच्याकरता पाहिजे. देर आर रिक्वायरमेंट ऑफ 2 प्रायमर चेन. ही जी ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्रायमर चेन आहेत ह्या 2 आपल्याला लागतील. सो विच आर द रिक्वायरमेंट ऑफ दिस PCR टेक्निक, दॅट इज द टार्गेट DNA आपल्याला याच्याकरता पाहिजे, डिझायर्ड DNA, डिझायर्ड जीन की ज्याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. डीऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट, DNA न्यूक्लियोटाइड्स पाहिजेत. DNA न्यूक्लियोटाइड्समध्ये ॲडेनाइन शुगर फॉस्फेट आहे, ग्वानाइन शुगर फॉस्फेट, थायमिन शुगर फॉस्फेट आहे, सायटोसिन शुगर फॉस्फेट. 2 ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्रायमर चेन आपल्याला याच्याकरता पाहिजे. अँड ईच प्रायमर चेन कन्सिस्ट ऑफ नियर अबाउट 17 to 19 न्यूक्लियोटाइड्स. 17 ते 19 न्यूक्लियोटाइड याच्यामध्ये असतात. ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्रायमर चेनमध्ये इट इज सिंगल स्टँडर्ड DNA चेन. ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्रायमर हे सिंगल स्टँडर्ड DNA चेन आहे. अँड द नेक्स्ट रिक्वायरमेंट इज द टॅक DNA पॉलिमरेज. टॅक DNA पॉलिमरेज एन्झाईम. टॅक DNA पॉलिमरेज नावाचा एन्झाईम याच्याकरता आपल्याला आवश्यक आहे. टॅक DNA पॉलिमरेज एन्झाईम इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम थर्मस ॲक्वॅटिकस बॅक्टेरियम. थर्मस ॲक्वॅटिकस बॅक्टेरियमपासून हा टॅक DNA पॉलिमरेज एन्झाईम मिळतो. थर्मोस्टेबल बॅक्टेरियम आहे, हॉट स्प्रिंग बॅक्टेरियम, दॅट इज थर्मस ॲक्वॅटिकस, याच्यापासून मिळणारा टॅक DNA पॉलिमरेज एन्झाईम. सो विच आर द रिक्वायरमेंट ऑफ द PCR टेक्निक. पॉलिमरेज चेन रिएक्शन, इट इज द जीन एम्प्लिफिकेशन in vitro. It is the amplification of gene of interest, that is polymerase chain reaction. It produces multiple identical copies of desired gene. Desired gene जो असतो याचा मल्टिपल कॉपीज जर का आपल्याला निर्माण करायचे असतील तर हे आपण ऑटोमॅटेड थर्मोसायक्लर PCR मशीनमध्ये करू शकतो. Now, this is the DNA molecule. हा जो DNA मॉलिक्यूल आहे हा DNA मॉलिक्यूल, या DNA मॉलिक्यूलचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. हा डिझायर्ड DNA सेगमेंट आहे. नाउ विच आर द स्टेप्स इन्वॉल्व्ड इन PCR. पॉलिमरेज चेन रिएक्शन जी आहे या पॉलिमरेज चेन रिएक्शनमध्ये कोणकोणत्या स्टेप्स येतात. सो विच आर द स्टेप्स इन्वॉल्व्ड इन पॉलिमरेज चेन रिएक्शन, दॅट इज द हीट denaturation. Heat denaturation. Then the second step it is annealing. Second step it is the annealing, and the third step is the extension. There are three main steps involved in polymerase chain reaction. So which are the three steps involved in polymerase chain reaction? That is the heat denaturation, annealing and extension. Extension, that is polymerization.
extension, that is polymerization. The first step, it is the heat denaturation. Heat denaturation of the DNA molecule. हा जो टार्गेट DNA आहे, this target DNA, हा जो टार्गेट DNA आहे, that is desired DNA, की ज्याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन, ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट और DNA. तर हा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे आपला किंवा टार्गेट DNA आहे, याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. त्याच्याकरता पहिली स्टेप आहे हीट डिनेचरेशन करणे, म्हणजे या DNAला टेम्परेचर देणे. हीट डिनेचरेशन जनरली टेक्स प्लेस ॲट 94 to 96 डिग्री सेल्सियस. Annealing takes place at lower temperature 55 degree Celsius. Extension or polymerization require temperature that is 72 degree Celsius. Heat denaturation मध्ये 94 to 96 degree Celsius टेम्परेचर पाहिजे. Annealing करण्याकरता 55 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाहिजे. एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन करण्याकरता 72 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाहिजे. एक्सटेन्शन और पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ टॅग DNA पॉलिमरेज एन्झाइम. तर हा डिझायर्ड DNA सेगमेंट आहे की ज्याचं आपल्याला ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. हा जो DNA आहे, it is double stranded molecule, so this is the DNA molecule. याच्यामध्ये एक चेन 5' थ्रू 3' डायरेक्शनला चालली आहे, सो दिस एंड इज द 5' to 3'. नाउ these two chains, these are separated, म्हणजे याचं डिनेचरेशन करणे. So heat denaturation at 94 to 96 degree Celsius. हीट डिनेचरेशन होण्याकरता वेळ 50 सेकंदपर्यंत वेळ लागू शकतो. The time required for heat denaturation, it is 50 seconds. Temperature required, that is 94 to 96 degree Celsius temperature. So this is the first step of PCR, heat denaturation करणे. Means double stranded DNA then convert into single stranded DNA molecule. हा जो डबल स्टँडर्ड DNA आहे, हा सिंगल स्टँडर्ड DNA मध्ये कन्वर्ट होईल. This double stranded DNA then converts into single stranded DNA molecule. So there are two chains of this DNA molecule separated by heat denaturation. DNA ला जर का हीट केलं 94-96 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, तर डबल स्टँडर्ड DNA convert into single stranded DNA molecule. That is heat denaturation, which is the first step in PCR. पॉलिमरेज चेन रिएक्शनमध्ये पहिली स्टेप आहे हीट डिनेचरेशन करणे, म्हणजे DNAला टेम्परेचर देणे आणि डबल स्टँडर्ड DNAचं कन्वर्शन सिंगल स्टँडर्ड DNA मध्ये करणे. नाउ द सेकंड स्टेप, इट इज द ॲनेलिंग. सेकंड स्टेप, इट इज द ॲनेलिंग करणे. ॲनेलिंग मीन्स attachment of the oligonucleotide primer chain. Oligonucleotide primer, this is the primer chain. There are requirement of two primer chain. पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये आपल्याला ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्रायमर चेन सिंगल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल लागतो. दोन प्रायमर चेन आपल्याला लागतील.
नाउ दिस डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल, हा जो DNA मॉलिक्यूल आहे याचा हीट डिनेचरेशन केलं, नंतर ॲनेलिंग केलं. So this is the 5' end of the target DNA, this is 3' end. This is 5' end of this target DNA and this is 3' end. Now this primer chain, both the primer chain attached to the target DNA at 3' end. ह्या ज्या दोन प्रायमर चेन्स आहेत या टार्गेट DNAच्या या दोन्ही चेनच्या 3' एंडला अटॅच होतात. सो दिस इज द प्रायमर चेन, दिस इज प्रायमर चेन. हे दोन ऑलिगोन्यूक्लियोटाइड प्रायमर आपल्याला लागतात. त्यातला एक प्रायमर या चेनच्या टार्गेट DNAच्या 3' एंडला अटॅच झाला. दुसरा प्रायमर, सेकंड प्रायमर चेन अटॅच टू another DNA template strand at 3'. Now this is called as the annealing process. याला म्हणतात annealing, and this annealing require temperature 55 degrees Celsius temperature, and the time required it is near about 30 seconds. 30 सेकंद इतका वेळ लागतो ॲनेलिंग होण्याकरता. डिनेचरेशन होण्याकरता, हीट डिनेचरेशन होण्याकरता 50 सेकंदपर्यंत वेळ लागू शकतो. ॲनेलिंग होण्याकरता 30 सेकंद इतका वेळ लागतो. हीट डिनेचरेशन टेक्स प्लेस ॲट 94 to 96 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. ॲनेलिंग टेक्स प्लेस ॲट 55 डिग्री सेल्सियस टेम्परेचर. So this is the first step in PCR, that is heat denaturation, which is the second step in PCR, that is annealing process, and the third step in PCR, that is extension process. Third step, that is extension. This is 5', 3', 5', 3' of target chain, target DNA chain. Now here primer, here there is a primer chain. Now Taq DNA polymerase enzyme attached to the primer chain. हा जो Taq DNA polymerase enzyme आहे, it attach on 3' end. So this is the 3' end of target, this is the 5' end of primer chain, and this is the 3' end of primer chain. So this is 3' end, this is 5' end. The another one, it is the 3' end. So there is the extension of the 3' end of primer chain. ही जी प्रायमर चेन असते याचं एक्सटेन्शन होते. ही जी प्रायमर चेन आहे याचं एक्सटेन्शन होईल. So extension of the primer chain in forward direction and backward direction. Taq DNA polymerase enzyme हा एक्सटेन्शन करतो, प्रायमर चेनचं एक्सटेन्शन, and this primer chain is complementary to the DNA strand. टार्गेट DNA वर जे न्यूक्लियोटाइड नायट्रोजन बेसेस असतात, these nitrogen bases are complementary to the nitrogen bases of primer chain. So which are the 3 steps in PCR technique? That is the heat denaturation, then second step it is the annealing, and third step is the extension or polymerization. Third step, it is the extension or polymerization, takes place at 72 degrees Celsius temperature. 72 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला याचं एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन होते. एक्सटेन्शन और पॉलिमरायझेशन इट रिक्वायर टाइम 2 to 3 minutes.
2 ते 3 मिनिटांमध्ये एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन होते. So first step, it is the heat denaturation, means double stranded DNA then converted into single stranded DNA at 94 to 96 degrees Celsius temperature within 50 seconds. Then second step, it is the annealing, means attachment of the primer chain at the 3' end of target DNA. That is annealing. Required temperature 55 degrees Celsius temperature. Annealing takes place in 30 to 45 seconds. 30 to 45 seconds annealing process. Then third step, it is the polymerization, that is the extension. Extension of primer chain. ही जी प्रायमर चेन असते याचं एक्सटेन्शन होते. खालचा जो प्रायमर आहे याचं एक्सटेन्शन फॉरवर्ड डायरेक्शनला होऊन राहिलं, समोर हे इकडे समोर, दिस डायरेक्शन. अँड दिस अप्पर प्रायमर इट शोज द extension in this direction. Means stacked DNA polymerase enzyme extended primer chain. So there is a formation of double stranded DNA molecule. So this is the template strand, this is primer chain. This is template strand and primer chain. Means there is a formation of 2 DNA molecule. 2 DNA molecule तयार झाले. So from this 1 DNA molecule, हा एक DNA याचं आपण सेपरेशन केलं, हिट डिनेचरेशन करून ह्या 2 स्टँड याच्या सेपरेट केल्या. तर this single DNA molecule produce 2 copies, which are the steps in PCR technique. Now this PCR technique takes place in PCR machine, that is thermocycler. American biochemist Kary Mullis discovered the polymerase chain reaction. Now what is the advantage of this PCR? The first advantage, it produces multiple copies of desired gene, that is gene of interest. PCR, it is useful in forensic sciences. Forensic sciences मध्ये सुद्धा polymerase chain reaction चा वापर केला जातो. It increases the number of desirable gene. काही थ्रेटन्ड स्पीसीज जे आहेत प्लांट और ॲनिमलच्या, त्याचा DNA प्रिझर्व करण्याकरता सुद्धा पॉलिमरेज चेन रिएक्शनचा वापर केला होता. PCR टेक्निक it is also useful in forensic sciences. So this is all about polymerase chain reaction. तर बायोटेक्नॉलॉजी या युनिटमध्ये आपण प्रिन्सिपल्स प्रोसेसेसमध्ये आज NCERT बुक्समधला टॉपिक पाहिला, पॉलिमरेज चेन रिएक्शन. इथं आज आपण थांबून जाऊ. वी विल कंटिन्यू the topic of NCERT book and unit is principles and process in the next lecture. Thank you.